बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा। तू तर बिग बॉसची विनर ना? पण ते असं म्हणतात की तू बिग बॉसच्या वेळी वोटिंग मॅनेज केलं होतं, असा एक आरोप आहे तुझ्यावर। आऊ, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये फटकळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे। तुझ्याबद्दलचं कायम तू पुन्हा प्रेमात पडतेस असं म्हटलं जातं। कुणाचा तरी आधार आणि काहीतरी आजार असल्याशिवाय तू ते पुढे जाऊच शकत नाहीये त्या गोष्टीमध्ये, बिग बॉसमध्ये। असं कशामुळे व्हायचं? बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी तू कधीतरी बिकिनीचाही आधार तुला घ्यावा लागला असेल, त्याविषयी तुला काय? पाहुणे इरसाल नमुने हा एक वेगळ्या धाटणीचा शो कलर्स मराठीवर गुरुवार शुक्रवार 9:30 वाजता सुरू झालेला आहे। खूप चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद याला मिळतोय। अस्सल पाहुणे म्हणजे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील पाहुणे मंडळी आम्ही यात आमंत्रित करतोय आणि त्यांना खोलवून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, मनमोकळा संवाद असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंजक आणि रंगतदार होतोय याचा एक आनंद आहे। वेगवेगळे सेगमेंट्स या एपिसोड्समध्ये आम्ही घेतलेले आहेत, ज्यामध्ये चक्रव्यूहासारखा सेगमेंट आहे किंवा यामध्ये रॅपिड फायर आहे किंवा आरशाशी संवाद, स्वतःशी संवाद, अंदाज आरशाचा अशा नावाचा एक सेगमेंट आहे। वेगवेगळे सेगमेंट्स असल्यामुळे त्याची रंजकता वाढतीये आणि प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभतो, ही आनंदाची गोष्ट आहे। सूत्रसंचालन आणि अभिनय याच्यामध्ये काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? अभिनयामध्ये तुम्हाला एकतर त्या पात्रापुरतच विचार करायचा असतो, त्या पात्राच्या अनुषंगिक विचार करायचा असतो, पण सूत्रसंचालनात थोडी वेगळी जबाबदारी असते। तुम्हाला जे संहितेमधले स्क्रिप्ट प्रश्न असतात त्याही पलीकडे जाऊन पाहुण्यांना खुलवता येऊन त्यांना काही स्पॉन्टेनियस, उत्स्फूर्तपणे प्रश्न, काही हजरजबाबी पण याची खूप गरज असते किंवा तुमच्या विनोदाचं टायमिंगसुद्धा त्यामध्ये करेक्ट असलं पाहिजे। अशा विविध गोष्टींची गरज तुम्हाला निवेदक करून लागते। प्रश्नांची तयारी कशी करता? तयारी म्हणजे त्या व्यक्तिरेखेचा, म्हणजे जे पाहुणे आहेत त्यांचा थोडा अभ्यास करून त्यांच्या क्षेत्राविषयीचं त्यांचं सगळं जमवून त्याविषयीचं भाष्य करायला लागतं, त्यामुळे त्यांच्याविषयीची माहिती हा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास। सर्व रसिकांना कळकळीचं आवाहन की दर गुरुवार शुक्रवारी रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका। अस्सल पाहुणे इरसाल नमुने।